तर देशात सध्याची परिस्थिती पाहता गप्प राहणं अजिबात चांगलं नाही। आपलं मुख राहणं हा आता राष्ट्रद्रोह आहे आणि त्यामुळे उर्मिलाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत असं मत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे 82 वर्षीय वडील श्रीकांत मातोंडकर यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलंय। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावरती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उभ्या आहेत। त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतो। मुलगी आता रिंगणात आहेत निवडणुकीच्या, कसं वाटतंय? तिच्यासाठी तर आव्हानात्मक आहेच, पण तुम्ही त्यांच्या सोबतीला? हो, मला असं वाटलं की आज एकंदर परिस्थितीचा विचार करता लोकांनी पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे। उगाच घाबरून मागे राहणं किंवा आपल्याला काय करायचं या झंझटमध्ये कशाला फसा असे काही विचार करून लोक ज्या वेळेला मागे राहतात त्यावेळेला वाईट वाटतं, कारण की हे काही सगळं भवितव्याच्या दृष्टीने चांगलं नाही एवढं निश्चित मला माहिती आहे। उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या मैदानात उभं राहून लोकांना न्याय देऊ शकेल, एक वेगळा आवाज तयार होऊ शकेल काँग्रेसच्या वतीनं त्यांचा? ह्या प्रश्न मला नीट समजला नाही, कारण काय असतं, एक खासदार काय मोठा आवाज निर्माण, पण एक खासदार असतो तो काँग्रेसची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या दृष्टीने जनतेमध्ये कार्य करू शकतो, एवढंच म्हणता येईल। तुम्हाला खूप छान वाटतं की आपली मुलगी निवडणुकीत आहे, ती बोलते आहे? माझा पूर्ण पाठिंबा आहे तिला। किंबहुना मी तिला सांगितलं की या वेळेला चांगली चांगली सज्जन माणसं आपल्याला काय करायचं आहे, आपण बाजूलाच राहूया असा अप्रोच घेतात आणि गप्पा बसतात। काय ते ह्या वेळेला गप्प बसणं, मूकपणे राहणं हे राष्ट्रद्रोह आहे असं माझं मत आहे। आणि या निमित्तानं आपण पाहतो की बॉलिवूडमध्ये काही लोक हे एका वेगळ्या पक्षाशी, एका वेगळ्या व्यक्तीशी बांधले गेले त्यांच्या विचारधारेशी, त्यामुळे एक बॉलिवूडमध्ये सुद्धा ध्रुवीकरण झालंय विचारांचं। त्याबद्दल मी काय बॉलिवूडबद्दल किंबहुना मी उर्मिलाकडे बॉलिवूडची म्हणून मी तिला आहे तू एक नागरिक आहेस, नागरिक म्हणून तुझं कर्तव्य काय हा एक भाग झाला। दुसरं काय होतं, लोक विचाराने बांधली गेली असतील तर मला त्यांचं कौतुक आहे, मला त्यांच्याबद्दल आदर आहे। परंतु चमचेगिरी करण्यासाठी किंवा लाचारीने केवळ सत्तेला सलाम ठोकणं अशा वृत्तीने जर ते गेले असतील तर ती गोष्ट दुःखद आहे।